नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. कसे आहात? मजेत ना? तर मी पण मजेत. तर बघा, सकाळचे 6 वाजलेत आणि मी निघाली आहे कामावर. तर तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते आणि 6 वाजता मी घरातनं निघते, जेणेकरून 6:20 ते 6:30पर्यंत मी कामावर पोहोचेल. कधी कधी वाटतं अरे यार, सकाळी सकाळी उठायचं जायचं, कंटाळा येतो. पण कंटाळा करून कसं चालेल? हे तर आपलं काम आहे, ह्याच्याने तर आपलं घर चालतं. असं म्हणत म्हणतच कामावर पोहोचली. कामावर पोहोचेपर्यंत थोडासा उजेड पडलेला. अंधारात तर कसंही घरातनं निघते, पण जरा उजेड पडल्यावर असं वाटतं की बाबा मी कशी आली आहे, व्यवस्थित आलं आहे का नाही, व्यवस्थित दिसते आहे का नाही, वाटतं आहे का नाही. पण काय सध्या स्वतःकडे लक्ष देणं बंद केलं आहे. वेळच मिळत नाही आणि कधी कधी कंटाळासुद्धा येतो. कामामध्ये जीव एवढा थकून जातो की भेटलेला वेळ असं वाटतं थोडा आराम करावा. स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे. पण बघू, थोडे दिवसांनी सगळं काही रुटीन व्यवस्थित सुरू झालं की काहीतरी स्वतःसाठी ट्राय करेन. तर असो बघता बघता कामावर पोहोचली, लिफ्टमध्ये एंट्री केली. आता मी चालली पहिल्या घरी. तर तिकडे तुम्हाला जाऊन दाखवते की मी काय बनवते. तर पहिल्या घरी मी दरवाजाची बेल वाजवली आणि घरात एंट्री केली. तर सर्वात आधी सर म्हटले की मला स्ट्रॉबेरी शेक दे. आज चहा कॉफी काही प्यायची इच्छा नाही आहे, मस्त थंडगार स्ट्रॉबेरी शेक बनव. तर मस्त दुधामध्ये स्ट्रॉबेरी शेक बनवला, पण विदाऊट शुगर. हनी टाकलं आहे त्यात. त्यानंतर ही व्हेज बिर्याणी बनवलेली आहे. मस्त सिमला मिरची म्हणजेच कॅप्सिकम, बीन्स, गाजर आणि कांदा, टोमॅटो घालून ही मस्तपैकी आहे ना व्हेज बिर्याणी बनवलेली आहे. खूप टेस्टी झालेली, मोकळी झालेली, कलरफुल झालेली. आणि आज सर टिफिनमध्ये व्हेज बिर्याणी घेऊन जाणार आहेत. तर आज बिर्याणीचा प्लॅन होता. तर मस्तपैकी ही कलरफुल अशी बिर्याणी केलेली आहे. तांदूळ आधी शिजवून घेतला आणि त्यानंतर त्याला मस्तपैकी फोडणी दिलेली आहे. खूप टेस्टी अशी बिर्याणी झालेली. आता हा तर झाला लंच. आणि ब्रेकफास्टमध्ये बनवलेला आहे क्विनोवा उपमा. क्विनोवा उपम्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. खूप साऱ्या व्हेजिटेबल टाकलेल्या आहेत, बीटरूट टाकलेलं आहे, गाजर टाकलं आहे, कॅप्सिकम, टॉमॅटो, कांदा टाकून मस्तपैकी हा क्विनोवा उपमा बनवलेला आहे. खूपच हेल्दी असतो आणि मुलांसाठी खूप छान असतो आणि दिसायला जेवढा छान दिसतो तेवढाच टेस्टी पण लागतो. त्यानंतर बिर्याणी तर बनवली. बिर्याणी ही कोशिंबीरशिवाय इनकम्प्लीटच. मस्तपैकी काकडी आणि टॉमॅटोची अशी ही कोशिंबीर बनवलेली आहे. आता सगळा स्वयंपाक आणि ब्रेकफास्ट आपला रेडी झालेला आहे. तर मग चला सरांचा टिफिन भरते. तर आज ह्या टिफिनमध्ये मी सरांना बिर्याणी पॅक केलेली आहे, कारण बिर्याणी आहे, आज चपाती नसल्यामुळे जरा मोठाच टिफिन घेतला आहे, म्हणजे बिर्याणी मी जरा क्वांटिटीमध्ये त्यांना देऊ शकते. तर एका मोठ्या टिफिनमध्ये व्हेज बिर्याणी काढली. त्यानंतर दुसऱ्या टिफिनमध्ये क्विनोवा उपमा नाश्त्यासाठी जो आपण बनवलेला आहे तो पण मी पॅक केलेला आहे. तर क्विनोवा उपमा पॅक झाल्याच्यानंतर मी आता कोशिंबीर भरते, जी आपण काकडी आणि टोमॅटोची केलेली. तर काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर तिसऱ्या डब्यात भरते. तर अशा प्रकारे सरांचा टिफिन भरते मी. तर सरांना पण आज लवकरच जायचं आहे. सर रेडी झालेले आहेत. सर जो मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवलेला आहे तो पित आहेत आणि खूप टेस्टी झालेला. तुम्हाला आवडतो का स्ट्रॉबेरी मिल्कशेक? तुम्ही कसा बनवतात कमेंट करून सांगा. काही नाही, मी फक्त दूध टाकलं, स्ट्रॉबेरी टाकली, हनी टाकलं, थोडंसं क्रीम टाकलं आणि थोडंसं म्हणजे काजू बदामची पावडर टाकली. त्यामुळे मस्त हेल्दी आणि टेस्टी असा स्ट्रॉबेरी मिल्कशेक झालेला. सरांना खूप आवडला. तर सगळे टिफिन पॅक झाल्याच्यानंतर मी सरांची टिफिन बॅग घेतली आणि त्याच्यामध्ये ब्रेकफास्टसाठी बनवलेला क्विनोवा उपमा, त्यानंतर लंचसाठी बनवलेली व्हेज बिर्याणी आणि कोशिंबीर हे सगळं त्यांच्या बॅगेमध्ये भरलं आणि बॅग बाहेर सरांना नेऊन दिली. त्यानंतर ही जी कोशिंबीर मॅडमसाठी दुपारी बनवलेली ती फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि त्यानंतर मॅडमचं जेवण वगैरे सगळं झाकून ठेवलं. सगळं क्लीन करून घेतलं, किचन ओटा वगैरे. आणि आता वेळ आली आहे टोडूला ब्रेकफास्ट द्यायची. तर टोडूला अंडं दिलं. तर माझं इकडचं आता सगळं काम झालेलं आहे. सगळं उरलेलं जेवण मॅडमसाठी ब्रेकफास्ट आणि लंच ठेवलेलं आहे, झाकून ठेवलेलं आहे आणि किचन वगैरे सगळं क्लीन केलं आहे. सगळी बटणं बंद केली आहेत. सर ऑफिसला निघून गेलेत आणि मी देखील आता चालली आहे दुसऱ्या कामावर. तर चला माझ्याबरोबर दुसऱ्या कामावर. तिकडे पण तुम्हाला दाखवते की मी तिकडे काय बनवते. तर अशा प्रकारे घराबाहेर निघाली. धावत धावत लिफ्टचं बटन दाबलं आणि मी आता चालली आहे दुसऱ्या कामावर.
तर सकाळी सकाळी अशीच धावपळ सुरू असते. सगळ्यांना वेळेवर टिफिन देण्याच्या नादामध्ये एवढी पळापळ सुरू असते. असं वाटतं की आपलं काम आपण प्रामाणिकपणे आणि वेळेवर केलं पाहिजे. त्यासाठी थोडीशी ओढाताण झाली तरी चालेल. तर अशा प्रकारे धावत पळत लिफ्टमध्ये आली, थोड्याशा गप्पा मारल्या तुमच्याबरोबर आणि मग मी आता पोचली आहे दुसऱ्या कामावर. तर चला, आलं माझा माळा, म्हणजे आला माझा फ्लोअर. तर ह्या घरी मी आलेली आहे कामावर. दरवाजाची बेल वाजवली आणि इकडे मस्तपैकी बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता, पनीर बुर्जी फ्राईड राईस. आता तुम्ही म्हणाल पनीर बुर्जी फ्राईड राईस हे काय नवीन? तर काही नाही, पनीर बुर्जी जी आपण बनवतो कांदा टोमॅटो टाकून, तशी पनीर बुर्जी केली आहे आणि त्याच्यामध्ये शिजवलेला भात म्हणजे स्टीम राईस तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि मस्तपैकी असा परतून घेतलेला आहे. त्यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकली आहे. खूप टेस्टी झालेला. थोडासा फ्राईड राईस मसाला टाकलेला आहे, कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि जे पनीर आहे ना ते किसून टाकलेलं आहे. त्यामुळे खूप छान झालेला हा पनीर फ्राईड राईस राईस म्हणू शकता ह्याला, किंवा पनीर बुर्जी राईस म्हणू शकता. खूपच छान लागतो. कधी जर काहीतरी वेगळं खायचं असेल, बनवायला कंटाळा आला असेल, तर झटपट होणारा हा पनीर फ्राईड राईस नक्की खाऊन बघा. त्यानंतर ही कारल्याची भाजी बनवली. आता तुम्ही म्हणाल कारल्याची भाजी अशी का दिसते? तर मस्तपैकी आहे ना ह्याला फोडणीमध्ये तीळ टाकलेले, त्यानंतर मस्त क्रिस्पी आणि मोकळे मोकळे कारल्याची भाजी बनवली. तुम्हाला वाटतं ही अर्धा किलो कारली आहेत, तर ही अर्धा किलो कारल्याची भाजी बघा शिजून केवढीशी झालेली आहे. तर खूपच क्रिस्पी आणि खूपच मोकळी मोकळी अशी झालेली. त्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, त्यानंतर नारळ खवून नारळ टाकलेला आहे. तर त्यामुळे ही मस्त मोकळी मोकळी आणि छान झालेली कारल्याची भाजी. त्यानंतर चपात्या बनवलेल्या आहेत. मॅडमचा टिफिन पॅक झालेला आहे आणि आता बघा हे सगळं स्वयंपाक जो आहे, मी कढया वगैरे सगळं रिकामी करणार आहे. तर त्याआधी तुम्हाला दाखवते मी कसं काय काय बनवलं आहे आणि कसं ट्रान्सफर केलं आहे. तर मला भांडी घासायचं पण इकडे काम असतं, त्यामुळे मी काय करते, सगळं जेवण जे केलेलं होतं कढईमध्ये पॅनमध्ये ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये छोट्या भांड्यांमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. मी भात पण ताजा बनवला होता, कारण रात्रीचं डाळ उरली होती, तर मला मॅडम म्हटल्या की भात करून ठेव ताजा, तर मी भात देखील करून ठेवला आहे. कारल्याची भाजी पण मी कढईमधनं ट्रान्सफर करून ठेवलेली आहे. त्यानंतर ह्या चपात्या मी डब्यात काढून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर जे बीटरूट आहे ते मस्तपैकी फ्रेंच फ्राईजसारखे कट करून ठेवलेले आहेत. सगळ्या कढया वगैरे रिकामी केलेले आहेत, भांडी वगैरे रिकामी केली आहेत. सगळी भांडी घासली आहेत आणि घासून पुसून जागेवर ठेवलेली आहेत. तर बघा सगळं उरलेलं जेवण मॅडमचा टिफिन घेऊन गेल्याच्यानंतर उरलेलं जेवण सगळं झाकून ठेवलं आहे. किचन गॅस सगळा क्लीन केला आहे. अशा प्रकारे माझं इकडचं काम संपलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता सगळं किचन गॅस क्लीन करून गॅसचं मेन नॉब बंद करून हा पडदा खाली करते, कारण आता तर ऊन नाही आहे, पावसासारखं वातावरण आहे, पण अचानक ऊन आलं ना तर किचनमध्ये खूप ऊन येतं आणि किचन खूप तापतं. त्यामुळे मग मी काय करते, पडदा पण खाली करते, सगळी बटणं वगैरे बंद करते, कारण मॅडम ऑफिसला निघून गेल्याच्यानंतर घरात मी एकटीच असते. तर सगळं व्यवस्थित झाकून सगळी बटणं बंद करून दरवाजा बंद करून मी जाते घरी. तर असा होता माझ्या कामावरचा आजचा दिवस. तर इकडेच माझा आजचा व्हिडिओ संपवते. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.